नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात पहिलाच ऐतिहासिक जनता दरबार, आमदार सचिन कांबळे पाटील यांचा संघर्ष समितीवर निशाणा। कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात इतिहासात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबाराने लोकशाही सहभागाचा नवा आदर्श उभा केला आहे। आमदार सचिन कांबळे पाटील यांच्या पुढाकाराने वाटा स्टेशन येथील राधेकृष्ण मंगल कार्यालयात सोमवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास झालेल्या या दरबारात शेकडो नागरिकांनी हजेरी लावली। या जनता दरबारात जिल्ह्यातील सर्व प्रमुख शासकीय खाते प्रमुख विभागांचे अधिकारी उपस्थित होते। नागरिकांकडून आलेल्या एकूण 110 अर्जांपैकी 80% अर्जांवर तात्काळ निर्णय घेण्यात आला। ही या उपक्रमाची मोठी फलश्रुती ठरली। उपस्थित नागरिकांनी पाणी, रस्ते, वीज, शेतकरी योजनांसह विविध समस्यांकडे लक्ष वेधले। यावर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तत्परतेने कारवाई करून निर्णय दिले। आमदार सचिन कांबळे पाटील यांनी मनोगत व्यक्त केले। विरोधकांवर शाब्दिक हल्ला चढवत असताना त्यांनी जोरदार टीका केली। गेले 30 वर्षांपासून तेच लोक सत्तेत होते, 15 वर्ष आमदार होते, मंत्रिपदही मिळाले, पण त्या काळात त्यांनी संघर्ष समित्या काढल्या नाहीत, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले नाहीत। आता वयाच्या या टप्प्यावर संघर्ष समिती काढून काहीही उपयोग होणार नाही। तुम्ही लढा उभा करा, काम आम्ही करू। आमच्याकडे लोकांच्या समस्या सोडवण्याची भावना आहे। आमदारांच्या फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघासह माढा लोकसभा मतदारसंघात खळबळ उडाली आहे। सगळ्या मंजुऱ्या पूर्वीच्या ज्या काही गोष्टी लागणार होत्या, म्हणजे आता जे कोण संघर्ष समिती काढते, कोण काय करते, पण याच्या अगोदर 30 वर्ष तेच लोक सत्तेत होते, पदाधिकारी होते, संबंधित विभागाचे ते मंत्री होते, त्याचबरोबर अध्यक्षही होते। आमदार इथे 15 वर्ष होते, त्यांनी 15 वर्ष संघर्ष समिती त्यांची कुठे गेली होती, त्यावेळेस त्यांनी का प्रश्न उठवला नाही, हा सुद्धा आपण शेतकऱ्यांनी त्यांना विचारणं गरजेचं आहे। आपण जेव्हा मतं मागायला मी येणार आहे तुमच्याकडे 5 वर्षांनी, तेव्हा तुम्ही मला विचारलं पाहिजे, साहेब तुम्ही हे काम माझं केलं नाही, तुम्हाला आता मताचा अधिकार अजिबात नाही। मी जर काम केलं नाही तर मी तुमच्याकडे मत मागायला परत येणार नाही। मी 26 गावाचा पाण्याचा प्रश्न जर सोडवला नाही तर मी त्या 26 ज्या गावाचा पाण्याचा प्रश्न सुटणार नाही तिथं मी मत मागायला येणार नाही, ही माझी पहिली जबाबदारी। तसं त्यांनी सुद्धा ते करावं। आता संघर्ष समिती आता संपले, सगळे दिवस संपलेत, वय झाले सगळ्यांचं। आता संघर्ष समिती संघर्ष करून काही उपयोग होणार नाही, कारण जे निर्णय मी ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं काम करतो, त्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माझे नेते अजितदादा पवार साहेब आहेत। रणजितदादा ज्या पार्टीचं भारतीय जनता पार्टीचं काम करतात त्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत। विधानसभेत सुद्धा प्रश्न पहिल्यांदा मांडला, 26 गावाचा प्रश्न मांडला की माझ्या या 26 गावाला पाणी मिळालं पाहिजे। त्याच्यानंतर इथं पत्रकार परिषद झाल्या, परत संघर्ष समिती दुसऱ्या दिवशी तयार झाली। त्याच्या अगोदर होती का संघर्ष समिती? माझी पत्रकार बंधूंना विनंती आहे की होती का नव्हती आपण सांगावं। मी क्लिअर बोलतोय, ह्याच्या अगोदर तुम्ही होताच ना 30 वर्ष, कशासाठी संघर्ष समिती लागली असती तुम्हाला? तुम्ही मनात आणलं असतं तर 26 गावं 26 वर्षापूर्वी क्लिअर झाली असती, 26 वर्षापूर्वीच क्लिअर झाली असती। 30 वर्ष तुम्ही सत्तेत आहात, या तालुक्याचं, या विभागाचं आपण प्रतिनिधित्व केलं तर ते काम पूर्ण झालं असतं, पण आपण ते मनात आणलं नाही। ह्या तालुक्यातला शेतकरी पाण्यापासून वंचित ठेवला आणि आता तुम्ही संघर्ष समिती काढता आहात। तर या संघर्ष समितीला माझं काही म्हणणं नाही, संघर्ष तुम्ही जरूर करा। तुम्ही संघर्ष केला तर आम्ही काम निश्चित करू आणि काम पूर्ण करून दाखवू, आणि 26 गावाला न्याय दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, एवढाच शब्द तुम्हाला या निमित्तानं देतो। चिमणगावमध्ये महावितरण कंपनीच्या वीज वाहिन्यांमध्ये शॉर्ट सर्किट, लमान वस्तीतील 9 घरे जळून खाक, शेतकऱ्यांची लाखो रुपयांची वैरण पूर्ण जळाली। कोरेगाव तालुक्यातील चिमणगाव येथे मंगळवारी दुपारी महावितरण कंपनीचे वीज वाहिन्यांमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे लमान वस्तीमध्ये आग लागली। वस्तीतील 9 कुटुंबियांची घरे जळून खाक झाली, तर त्यालगत असलेल्या 5 शेतकऱ्यांची लाखो रुपयांची वैरण पूर्णपणे जळाली। जरंडेश्वर शुगर मिलच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली, त्यामुळे मोठी हानी टळली। चिमणगाव येथे उमेश बोधू राठोड हे सुमारे 25 वर्षांपासून स्थायिक झाले आहेत। विजापूर जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेले राठोड हे मोलमजुरीचे काम करत असून त्यांनी आपल्या राज्यातून 9 कुटुंबीय शेती व अन्य कामांसाठी चिमणगाव येथे आणले आहेत। ही सर्वजण एकाच परिसरात घरे बांधून राहिले आहेत। या परिसराला लमान वस्ती म्हणून ओळखले जाते। 16 झोपड्यांमध्ये 40 ते 50 लोक वास्तव्यास आहेत।
मंगळवारी सकाळी स्थानिक शेतकऱ्यांच्या शेतातील ज्वारी काढण्यासाठी लमान वस्तीतील लोक गेले होते. दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास महावितरण कंपनीच्या वीज वाहिन्यांमध्ये शॉर्ट सर्किट झाले. त्यामुळे या वस्तीला आग लागली. बघता बघता सर्व घरे जळून खाक झाली. घराजवळ उभी असलेल्या दुचाकी देखील आगीच्या तडाख्यात सापडल्या. या वस्तीलगतच शेतकरी दत्तात्रय अंकुश भगत, अक्षय महादेव जाधव, अमित अशोक भगत, रमेश एकनाथ भगत, संजय तुकाराम भगत यांची वैरणीची गंज होती. त्यामध्ये 3,500 वैरणीच्या पेंड्या होत्या. या देखील जळून खाक झाल्या. एकूण लमान वस्तीमधील सर्व कुटुंबियांची घरे पूर्णपणे जळाली असून त्यात सुमारे 20 लाख रुपयांचे, त्याचबरोबर 5 शेतकऱ्यांचे 15 लाख रुपयांचे असे एकूण 35 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले. ग्रामस्थांनी पोलीस पाटील यांनी तातडीने आग लागल्याची माहिती ग्रामपंचायत आणि जनरेश्वर शुगर मिल्स येथे दिली. ग्रामपंचायतीचा टँकर व अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. महावितरण कंपनीचे अभियंते यांना कळवून देखील ते पंचनामा करण्यास लवकर आले नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. शिवनेरी साखर कारखान्याला अभय देणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेच्या विरोधात कोरेगावात महाराष्ट्र दिनी आंदोलन. दत्तात्रय सुतार यांचा इशारा. कोरेगाव तालुक्यातील शिवनेरी शुगर लिमिटेड या खाजगी साखर कारखान्याने शासनाच्या नियमांचे पालन न केल्याने त्यांच्यावर कडक कारवाई महसूल प्रशासन करत नसल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र दिनी दिनांक 1 मे 2025 रोजी कोरेगावच्या प्रांताधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा माहिती अधिकार आणि सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय सुतार यांनी मंगळवारी सकाळी 11 वाजता दिला. या संदर्भात सुतार यांनी प्रांताधिकारी अभिजित नाईक यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. जयपूर पिंपरी येथील शिवनेरी शुगर लिमिटेड या खाजगी साखर कारखान्याने सर्व शासकीय विभागांच्या नियम व अटी तसेच नियमांचे पालन केलेले नाही. त्यांची कार्यपद्धती ही हुकुमशाही पद्धतीची असून आजवर प्रशासनाकडे अनेक तक्रारी अर्ज करून देखील कार्यवाही अथवा कारवाई केली नाही. एकूणच स्थानिक ग्रामस्थ, शेतकरी, पशुपालक यांच्यावर अन्याय होत आहे. आपल्यासह महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी यांनी देखील कारखान्याला मदत होईल असे वर्तन केले आहे. केवळ कागदोपत्री कामकाज करत कारखानदाराला फायदा मिळवून दिल्याचे उपलब्ध झालेल्या कागदपत्रांवर निदर्शनास आले असल्याचे सुतार यांनी निदर्शनास आणून दिले. दिनांक 1 मे रोजी महाराष्ट्र दिन असून हा दिवस महाराष्ट्र राज्य स्थापनेचा वर्धापन दिन म्हणून सर्वजण साजरे करत असतो. या दिवशी प्रांताधिकाऱ्यांसह प्रदूषण नियंत्रण मंडळांच्या उपप्रादेशिक अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीच्या निषेधार्थ कोरेगावच्या प्रांताधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आंदोलन छेडणार असल्याचे सुतार यांनी निदर्शनास आणून दिले. दत्तात्रय सुतार, सामाजिक कार्यकर्ता. मी शिवनेरी कारखान्याच्या विरोधात अनेक तक्रारी देऊनही उपविभागीय अधिकारी हे काही दुर्लक्ष करून टाळाटाळ कारखान्याला पाठीशी घालण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तरी मी आज निवेदन देण्यासाठी आलो आहे की 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी तोपर्यंत जर काही कारवाई यांनी केलेली नाही तर मी तीव्र स्वरूपाचे गनिमी काव्याने आंदोलन करणार आहे. वारंवार अर्ज, लेखी तक्रारी देऊनही प्रांताधिकारी दुर्लक्ष करत आहेत, कारखान्यांना पाठीशी घालत आहेत. प्रदूषण अधिकारी सुद्धा कारखान्याची पाठीशी राहत आहेत. मी जिल्हाधिकारी यांना इथे निवेदन दिले होते, परंतु इथं निवेदन दिल्याचा मला जिल्हाधिकाऱ्यांकडून कुठलाही पत्रव्यवहार झालेला नाही. म्हणून शेवटचं आंदोलन मी उपविभागाधिकारी यांच्या कार्यालयासमोर महाराष्ट्र दिनी 1 मे 2025 रोजी गनिमी काव्याने आंदोलन करणार आहे. तोपर्यंत कारवाई करायची ही दक्षता जर नाही घेतली तर उपअधिकाऱ्यांनी लक्षात ठेवावे. यापुढे आत्तापर्यंत शांतपणाने आंदोलन केले, शांतपणाने ऐकून घेतले, पण यापुढे आपली लोकशाहीची जी गळचिपी करण्याचा जो प्रयत्न आहे तो यापुढे चालून देणार नाही. यापुढे मी नियमानुसार आपणाकडून कार्यवाही करून घेण्याची दक्षता घेईन. दहिवडी वडूज रस्त्यावर भीषण अपघात, 2 जण ठार तर 6 जण जखमी. औंध गावावर शोककळा. वडूज दहिवडी रस्त्यावर श्री स्वामी समर्थ मंदिर परिसरात तिहेरी भीषण अपघातामध्ये औंध येथील 2 जण ठार झाले तर 6 जण जखमी झाले. या अपघाताची नोंद वडूज पोलीस ठाण्यात मंगळवारी सकाळी 10 वाजता करण्यात आली. पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी घटनास्थळी भेट दिली. सोमवारी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास दहिवडी वडूज रस्त्यावर श्री स्वामी समर्थ मंदिरानजीक स्विफ्ट क्रमांक MH03 DA 7354 ही कार प्रसाद उर्फ बाबू राजेंद्र सुतार हा चालवत होता. यावेळी त्याच्यासोबत शिवम हनुमंत शिंदे
हा देखील कारमध्ये होता। प्रसाद सुतार याने निष्काळजीपणाने भरधावपणे गाडी चालवून त्याच्या समोर असणाऱ्या ओमनी क्रमांक MH14 DN 2758 हीच पाठीमागून जोराची धडक दिली। त्यानंतर दहिवडीकडून वडूज जाणाऱ्या पिकअप गाडी क्रमांक MH11 CH 3342 ला समोरून जोरदार धडक देऊन मोठा भीषण अपघात केला। या अपघातामध्ये शिवम शिंदे आणि प्रसाद सुतार यांचा मृत्यू झाला, तर स्विफ्टमध्ये असणारे मनोज शंकर रणदिवे, सत्यम राजेंद्र खौरमाडे दोन्ही राहणार औंध, तसेच पिकअप गाडीमधील लालासो परशुराम पाटोळे, ज्योती लालासो पाटोळे दोन्ही राहणार दररोज ओमनी गाडीमधील रोहन अप्पासाहेब भिसे व आकाश सोनबा बर्गे राहणार वडूज हे गंभीर जखमी झाले। अपघाताची माहिती मिळताच वडूजचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी अपघातस्थळी भेट देऊन जखमींना अधिक उपचारासाठी सातारा येथे पाठवले। या अपघाताची नोंद वडूज पोलीस ठाण्यात झाली आहे। या अपघातात ठार झालेल्या शिवम शिंदे हा औंध शिक्षण मंडळाचे विश्वस्त श्री हनुमंतराव शिंदे यांचा मुलगा आहे, तर प्रसाद सुतार हा औंध शिक्षण मंडळाचे कर्मचारी राजेंद्र सुतार यांचा मुलगा असून दोघेही जिवलग मित्र होते। त्यांच्या अपघाती निधनाने औंध गावावर शोककळा पसरली असून मंगळवारचा आठवडा बाजार रद्द केला आहे।